कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असतं पाहिजे गायस. आणि मेन गोष्ट खुश राहा गायस. पाऊस येतोय का गायस तुमच्याकडे? हे बघा आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय आज. तुमच्याकडे आहे का? आणि त्याच पावसामध्ये काय खायला मज्जा येते गायस खरं सांगा? चहा आणि गरम गरम कांदा भजी. हो ना गायस. त्याच्यासाठी मी आज काय घेतलं सांगू तुम्हाला? सकाळी भरपूर सारे कांदे घेतले मी. भरपूर स्वस्तात मध्ये भेटले गायस मला. 100 रुपीजला भेटले बघा. मी दाखवते गायस तुम्हाला. हे बघा गायस. किती कांदे आहेत बघा. हे बघा. एकदम सुके कांदे आहेत बघा गायस. बघितले? मला हे 100 रुपयाला दिले 10 किलो गाईस. छान आहेत ना? नीटचं वेकेशन एकदम मजेत चालू आहे गाईस. बघा किती वाजता उठला तुम्हाला सांगू का? 4 वाजता उठला आणि रात्री 2 वाजता झोपतो. हे बघा गाईस छान आहेत ना? आता आपल्याला पावसामध्ये बनवायला होणार ना कांदा भजी गाईस. बघा नीटचं वेकेशन मस्त चालू आहे. वॅकेशन संपत आलं गाईस. पण आम्हाला जायला नाही भेटलं माहेरी. मिस्टर माझे नाही पाठवत ना गाईस. काय करणार इथे करायला कोण नसतं ना घरामध्ये. त्याच्यामुळे मग मला नाही पाठवलं. पूर्ण वॅकेशन संपत आलं. मला वाटलं आता पाठवणार, नंतर बोलणार जा थोडे दिवस 10 दिवस राहून ये. नाही पाठवलं गाईस मला. वॅकेशन पूर्ण संपत आलं आणि आता स्कूल चालू होणार नीटची. तर जायलाच नाही भेटलं. असं वाटतं ना वॅकेशन मध्ये माहेरी जावं आपल्याला घरी आपल्या. पण मला नाही पाठवलं त्याच्यामुळे. बाकी काय बोलताय गाईस? सगळं मजेत आहे ना? तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात ना गाईस? कमेंट मध्ये मला सांगा. बघा माझा टीव्ही बघतोय दिवसभर. टीव्ही बघत असायचं. आता शाळा चालू झाली ना हे सगळं बंद होणार त्याचं. हो ना गाईस. खेळायला जायला पाहिजे पण आता पाऊस पडतोय ना. नाही तर त्याला आता खाली घेऊन गेली असते मी खेळायला. तुम्हाला दाखवते. चहा झाली आहे आता पिते चहा. तुमच्यासोबत चहा प्यायला मज्जा येते गाईस. कारण की तुम्ही माझे फ्रेंड्स आहात ना. म्हणून मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते गाईस. मला आवडतं तुमच्यासोबत सगळं शेअर करायला गाईस. हो ना गाईस. हे बघा बाय गाईस. आपण नंतर बोलूया.